अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण पाहणार आहोत हिरवी वेलची. मुलांच्या उज्ज्वल भविष्य, स्पर्धा परीक्षेतील यश मिळवण्यासाठी आणि पती पत्नीमधले वाद कमी होण्यासाठी हिरव्या वेलचीचे भन्नाट उपाय. तुम्हाला जे उपाय सांगणार आहे, ज्यांचे व्यापार चालत नाही, ज्यांचा कुठलाही बिझनेस असो, अगदी कुठलाही शिलाई काम, वडापाव, पार्लर, कुठलाही व्यवसाय असू दे, त्याच्यापासून तर अगदी मोठ्यातल्या मोठे व्यापारीसुद्धा हे उपाय करू शकतात. तो पती पत्नीतले किंवा घरातले वाद संपविण्यासाठी. आणि दुसरा उपाय आहे आपल्या कुटुंबातल्या, आपल्या मुलांच्या चांगला अभ्यास, चांगली प्रगती, चांगले मार्क्स. म्हणजे बघा, आपण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पती पत्नीचे भांडणाचे सुद्धा उपाय सांगणार आहे. संपूर्ण कुटुंब आहे. हे उपाय आहेत हिरव्या वेलची, हिरव्या इलायची, हिरवा वेलदोडा. तुम्ही त्याला जे काही म्हणता तो आपण खिरीमध्ये वापरतो, घालतो, ज्यामध्ये काळे दाणे असतात आणि वरून हिरवा रंग असतो. त्याच्याबद्दल मी बोलत आहे. लक्षात ठेवा, हिरवी वेलचीबद्दल मी बोलत आहे. आपल्याला हिरवा वापरायचा आहे. तर व्यापार म्हटलं की म्हणजे बंगला असेल तर आपला व्यापार चालतो, आपली बुद्धी चालते आणि आपला व्यापार चांगला चालतो. मग बुधाशी निगडीत डायरेक्ट काय आहे तर वेलची ही डायरेक्ट बुधाचे काम करते. म्हणजे आपला बुधग्रह सुधारते. इलायची, आणि त्यामुळे आपली भरपूर कामे होऊ लागतात. आपल्यातले वाद संपतात, मुलांची प्रगती होते. एकंदरीत काय, सर्व गुण संपन्न वेलची आपल्याला कशी उपायामध्ये वापरायची आहे ते बघूया. हिरवा रंग जो आहे तो बुधाशी निगडीत आहे. त्यानंतर त्यातले जे काळे दाणे आहेत ते शनीशी निगडीत आहेत. आणि त्याचा जो सुगंध, फ्रेग्रन्स आहे तो आपल्याला शुक्राशी निगडीत आहे. अशी ही इलायची सर्व गुण संपन्न आहे. तर आपण त्याचे उपाय बघूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, पती पत्नीमध्ये वाद असतील, जर किरकोळ वाद असू दे किंवा ते मोठ्या प्रमाणातले जे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यावर सगळ्यात पहिला उपाय सांगते. किंवा ज्यांना घरात किरकोळ वादसुद्धा नको आहेत, अशा पती पत्नींसाठी मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे. 5 वेलची आणि 5 कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत. सफेद कापड्यामध्ये, सफेद कॉटनच्या कपड्याची छोटीशी पोटली बनवून त्यामध्ये ठेवायची आहे. आणि ती पोटली बंद करायची, म्हणजे शिवायची किंवा त्याला गाठ बांधायची, काही केले तरी चालेल. उजव्या हातात घ्यायची. श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सतत पॉझिटिव्हिटी मनात ठेवायची आहे की माझ्या घरातले वाद संपले आहेत, किंवा माझ्या घरात आणि माझ्या पत्नी किंवा माझ्या पतीत आता बिलकुल वाद नाही आहेत, सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. जर पती करत असाल तर तुमच्या उशीखाली ठेवा, आणि पत्नी करत असेल तर पत्नीच्या उशाखाली किंवा डायरेक्ट उशीच्या कवरमध्ये घाला. तुम्हाला साधारण 21 दिवसात चांगला फरक दिसेल. 21 दिवसांनी तुम्ही हे बदलू शकता किंवा झाडाखाली टाकू शकता. आणि तुम्ही दुसरी पोटली, कापड तेच, फक्त आतले जे जिन्नस आहेत ते तुम्ही बदलू शकता. असं तुम्ही कायमस्वरूपी पण करू शकता, किंवा तुमच्यातले वाद कमी होईपर्यंत, गैरसमज कमी होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्यातली भांडणे बंद होतील. मात्र अभिमंत्रित करूनच ही पोटली तुम्हाला वापरायची आहे. आता दुसरा उपाय आहे माझ्या व्यापार करणाऱ्या बंधू भगिनींसाठी, की ज्या खूप अशा महिला आहेत की ज्या पार्लर चालवतात, शिलाई काम करतात, बिझनेस म्हणजे छोटासा केकचा बिझनेस करतात. असे अनेक ईमेल्स मला येतात की आमचे अगदी छोट्या छोट्या प्रमाणातले व्यवसाय आहेत, पण ते चालण्यासाठी काही खास उपाय, ज्याला खर्चही नाही आला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये फायदाही झाला पाहिजे, असे उपाय सांगा. बरोबर आहे. आता काही महिला भाजीपाला वगैरे व्यवसाय करतात, शिलाई मशीन चालवतात, वगैरे वगैरे करतात. आता खूप मोठे उपाय किंवा खूप मोठ्याला शांती हे लोक करू शकत नाहीत. तर आपण त्यांना 4-5 हजारांचे कुठले उपाय सांगितले तर ते करत नाहीत. म्हणून माझा प्रयत्न असतो की विना खर्चाचे घरातल्या साहित्यात तुम्हाला मी उपाय सांगू. आता परत एकदा तुम्हाला सफेद कापडच लागणार आहे. त्यानंतर 5 वेलची लागणार आहे, म्हणजे 5 इलायची लागणार आहेत, 3 लवंगा आणि 3 कापूर. आता तुम्हाला काय करायचे आहे, याची पोटली बनवायची आहे. 5 इलायची, 3 लवंगा, 3 कापूर असे हे सगळे उपाय बुधवारी करायचे आहेत. बुद्धीला कारक म्हणून एका पांढऱ्या कपड्यांमध्ये 5 वेलची, 3 लवंगा, 3 कापूर घ्यायचे आहेत. आणि सकाळी 6 वाजताच तुम्हाला महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र, जसं की श्री ओम महालक्ष्मी नमः आणि ओम दुर्गाय नमः
म्हणजे दोन्ही मंत्राचा एक माळ जप 108 वेळा करायचा आहे. ती पोटली उजव्या हातात घेऊन मंत्र म्हणायचा. बोटावर मोजा, कोणालाही माळ घेऊन बसवा आणि करा आणि 108 वेळा हे 2 मंत्र म्हणायचे आहेत. पोटली सिद्ध झालेली आहे. आता ती पोटली हातात घेऊन तुम्ही असं म्हणजे मनातल्या मनात म्हणायचं की माझा व्यापार आजपासून पळणार आहे, मला खूप व्यवसाय होणार आहे, माझी खूप प्रगती होणार आहे, मला पैसे मिळणार आहेत, कर्ज संपणार आहे. सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं. नुसती पोटली जवळ ठेवून काही होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला कष्ट तर करणे आहेच, शिवाय पॉझिटिव्हिटी तुमच्या अंगातली वाढवणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही पोटली तयार करायची. ती कपाळाला लावायची, ओठांना लावायची आणि नंतर तुम्हाला ती पोटली तुमच्या व्यापार स्थळावर ठेवायची किंवा खिशात ठेवायची. महिलांनी पर्समध्ये किंवा तुमच्या व्यापार असताना व्यापाराच्या गल्ल्यात ठेवू शकता. जे रोज सोबत ठेवू शकत नाहीत त्यांनी देवघरात ठेवा. अत्यंत महत्त्वाच्या कामाला जाताना फक्त ती पोटली घेऊन गेला तरी चालेल. आता पुढचा उपाय बघूया. आपल्या मुलांसाठी आपली जी पुढची पिढी आहे, ही पिढी आता पुढचा विकास घडवणार आहे, पुढचा देश घडवणार आहे आणि या पिढीसाठी आपल्याला काहीतरी करणे गरजेचं आहे. जसे आपण त्यांना संस्कार देतो, कसं वागायचं कसं नाही ते शिकवतो, अभ्यास कर म्हणतो किंवा पण काही मुलं असतात बघा, अभ्यास खूप करतात पण त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा खूप अभ्यास करूनही मार्क चांगले मिळवू शकत नाहीत. 1-2 मार्कांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यांचा नंबर जातो अशा मुलांसाठी हा उपाय आहे. काय आहे ते बघूया. त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 5 वेलची आणि 5 लवंगा. 2च साहित्य लागणार आहे. तुम्हाला 2 पोटल्या तयार करायच्या आहेत. 5 वेलची 5 लवंगा सुती कापडामध्ये ठेवायचं आहे. 2 कापडामध्ये दोन्ही 5 वेलची 5 लवंगा असं ठेवायचं आहे आणि मुलगा जिथे अभ्यास करतो तिथे एक पोटली ठेवायची आहे. पूर्व दिशेला तोंड करून मुलांना बसवायचं आहे आणि तिथे वर टांगली तरी चालेल किंवा त्यांच्या टेबलावर ठेवली तरी चालेल आणि दुसरी पोटली जी आहे ती नेहमी त्यांना परीक्षेला जाताना किंवा नेहमीच त्यांच्या खिशामध्ये दप्तरामध्ये ठेवून टाका. त्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडेल, त्यांच्या अभ्यासामध्ये फरक पडेल. मुलं मोठी असतील तर त्यांना त्यांचं कळेल, पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आपण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. आपण आपले दिवस वाया घालवून चालणार नाही, आपल्याला फेल होऊन चालणार नाही. आता ही पोटली कशी अभिमंत्रित करायची? उजव्या हातात मुलांना घ्यायला लावायची. ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः या मंत्राचा जप 1-1 माळ जप दोन्ही पोटल्यांवर करायचा आहे. एक अभ्यास करतो त्या ठिकाणी आणि एक खिशामध्ये किंवा दप्तरामध्ये ठेवायची. जर मुलं करत नसतील, काही मुलं खूप धार्मिक असतात, ती स्वतः करतात, पण काही मुलं ऐकत नाहीत. न ऐकणाऱ्या मुलांसाठी सांगते की मुलांना ऐका, पण नसले करत तर मग आईने किंवा वडिलांनी हा जप करावा आणि ह्या पोटल्या मुलांच्या खिशामध्ये किंवा अभ्यासाच्या ठिकाणी ठेवाव्यात. मुलं अभ्यास करू लागतील, प्रगती होईल, त्यांच्या मार्कांमध्ये वाढ होईल. त्यांना कष्ट केले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. 2 मार्कांसाठी जे अपयश त्यांना येते ते मात्र येणार नाही. चांगले मार्क्स मिळतील, केलेला अभ्यास लक्षात राहील, तेव्हा अर्थातच त्यांना चांगले मार्क्स पडतील. पोटली घरात मंदिरात ठेवली तरी चालेल, पण शक्यतो मुलांच्या पोटल्या ज्या आहेत त्या मुलांजवळच ठेवायच्या आहेत. धूपदीप तुम्हाला दाखवायचा आहे. वेलची ही साक्षात बुधाचे रूप आहे. बुधाचे आणि राहूचे जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात असतील तेही वेलची घालवणार आहेच. तर एकाच वेलचीचे 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. करून बघा. काहीही खर्च नाही आहे, कुठलीही मेहनत नाही आहे, फक्त तुम्ही जे करता त्यामध्ये कष्ट, सातत्य महत्त्वाचं आहे. 3 उपाय बुधवारीच करायचे आहेत. कुठलाही उपाय इतर वारी तुम्हाला करायचा नाही आहे. तरी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.